आपल्या देशात, राज्यात विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहतात। त्यांच्या परंपरा आणि पद्धती, रीतिरिवाज सर्व काही वेगवेगळे असतं। अशातच राज्यात पवित्र सण म्हणून मान्यता आहे वटपौर्णिमेला। ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात। वटवृक्ष हा शिवरूपी आहे। शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचं आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करतात। वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडळात प्रक्षेपित करतात। ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळलं जातं त्यावेळी सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात। वडाच्या पूजनामध्ये 5 फळे अर्पण करावी लागतात। सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो। यावेळेसही वटपौर्णिमेआधी बाजार संबंधित साहित्यांनी फुललेला होता। बायकांची पूजा, साहित्य घेण्यास उत्साह दिसून येत होता। यावेळी वटपौर्णिमेविषयी स्त्रियांनी आपली मतं, आपल्या भावना MVTV कडे व्यक्त केल्या आहेत। पत्नी पतीसाठीच करते ना, मग ती वडाची पूजा करणार, पतीला पुढचं आयुष्य मागणार, त्यासाठी वटपौर्णिमा पूजा करतो। काय महत्व आहे? म्हणजे सावित्रीने कसं सत्यवानासाठी आपली वटपौर्णिमा केली, तसं आम्ही पण महिला आपल्या त्याचं महत्व पतीला आयुष्य मिळावं ह्यासाठी। आंब्याचं हे पुस्तक तेव्हा म्हणतो ना, बाबा सुवासिनी असते तिचं मरण चांगलं असतं, मग तेच म्हणते जन्मोजन्मी हा पती मिळावा, नवऱ्याच्या अगोदर बाईला स्त्रीला मरण यावं, मग ती सती पतिव्रता होऊन ती जाते, असं माझं म्हणणं आहे। महत्व तर असंच आहे। वड सावित्रीची पौर्णिमा आहे, उद्या नवऱ्यासाठी आम्ही उपवास करणार, हाच नवरा जन्मोजन्मी भेटू दे म्हणून। हा वटपौर्णिमेचा सण आहे आणि हिंदू संस्कृतीमध्ये या सणाला अतिशय महत्त्व आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा प्रत्येक नात्यांना असा धरूनच आहे आणि वटपौर्णिमा हा पती पत्नी या नात्यासाठी दृढ होण्यासाठी, त्या नात्यामध्ये आपुलकी, विश्वास, प्रेम हा टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे। वटपौर्णिमा हा आमचा पारंपरिक सण आहे। तर महाराष्ट्रामध्ये सगळे सण फार उत्साहात साजरे केले जातात। जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी आम्ही उपवास करतो आणि वडाची पूजा करतो आणि नंतर संध्याकाळी उपवास सोडतो, पुरणपोळीचे जेवण वगैरे, आणि त्याने आम्ही उपवास सोडतो। तर अशा प्रकारे आम्ही पारंपरिक वेशभूषा करून आम्ही वटपौर्णिमा साजरी केली जाते। आधुनिक आणि धावपळीच्या आयुष्यातही आपल्या सणाला तितकंच महत्त्व देऊन परंपरागत पद्धतीने तो सण साजरा करणे हीच खरी आपल्या संस्कृतीची जपणूक आहे। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV।